म्हणजे देवी गंगा यांना हे सारं काही ठाऊक होतं? पूर्ण नाही देवी, काहीच. परंतु त्यांच्या मनात एकच विचार होता की आज ना उद्या कधीतरी श्री महादेव त्यांना या पृथ्वीवर येण्यास सांगतील. पण श्री महादेवांना तर सारं काही ज्ञात असेल. हो देवी, ते देवांचे देव आहेत, त्रिमूर्तींपैकी एक. तर एकीकडे श्री पार्वती देवींची कठोर तपश्चर्या चालली होती आणि ज्यांच्यासाठी हे सर्व सुरू होते ते श्री महादेव मात्र ध्यानमग्न होते. श्री महादेव, आमच्या येण्यामुळे तुमच्या साधनेत व्यत्यय यावा असं आम्हाला वाटत नव्हतं. श्री विष्णू, आपल्या येण्याने माझ्या साधनेत व्यत्यय नाही आला. जरी मी ध्यानमग्न असलो तरी सभोवताली काय घडते हे मला जाणवतं. आदिशक्तींनी पार्वती देवींच्या रूपाने ह्या पृथ्वी तलावर पुन्हा जन्म घेतला आहे हे देखील आपल्याला ठाऊक असेलच. होय, आणि आता शिवशक्ती मिलनासाठी सारी सृष्टी वाट बघत आहे. ही तर आनंदाची वार्ता आहे. आता पुन्हा कैलासात त्यांचे आगमन होणार. पुन्हा एकदा माता आणि श्री महादेव कैलासात राहायला येणार. नंदी, ते इतकं सोपं नाही. सतीने पार्वतीच्या रूपाने जन्म घेतला आहे. ह्या अवतारात तिचे शिवाबरोबर मिलन होणार आहे. पण त्यासाठी तिला कठोर अशी साधना करावी लागणार आहे. त्यांना सहाय्य केले तर त्यांना जे साध्य करायचे आहे त्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होईल. होय, पण तिला काय साध्य करायचे आहे हे तिला जाणवले पाहिजे. आपण शिवतत्वाशिवाय अपूर्ण आहोत ही भावना तिला व्हायला हवी. अन्यथा हे मिलन शक्य नाही. हे श्री महादेव, तुम्ही म्हणालात तसं त्यांना कळलं आहे आणि आता केवळ आणि केवळ तुम्हाला प्राप्त करण्यासाठी त्यांनी त्यांच्या कठोर साधनेला प्रारंभ केला आहे. असेलही. आपण त्यांना सहाय्य केले तर त्यांचे मनोबल वाढेल. ह्या खडतर साधनेत मी तिला कोणतेही सहाय्य करणार नाही. तर तिला या दिव्यातून, या खडतर साधनेतून स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि जर असं झालं नाही तर हे मिलन शक्य नाही. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.